कर्जत शहरातील नव्याने सुरू झालेल्या श्रीराम पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खडीचे दगड आणि माती साचली होती। त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती। या मार्गावर अपघात होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत होता। या समस्येबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही आवश्यक कार्यवाही करण्यात आली नव्हती। त्याचबरोबर नव्या पुलाकडे जाणाऱ्या वळणावर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने अनेक वाहन चालक गोंधळून जुन्या पुलाच्या दिशेने जात होते। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। याच पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील जागरूक युवक अभिषेक तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत स्वतः पुढाकार घेतला। त्यांनी स्वच्छता मोहीम राबवत मार्गावरील साचलेली खडी आणि माती हटवून रस्ता सुरक्षित करण्याचं काम केलं। यासोबतच वाहन चालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी पुलाकडे जाणाऱ्या वळणावर डावीकडे वळण्याचे रेडियम दिशादर्शक चिन्हही लावण्यात आलं। या उपक्रमामुळे वाहन चालकांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली असून स्थानिक नागरिकांकडून अभिषेक तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या सामाजिक कार्याचं कौतुक करण्यात येतंय। तसंच प्रशासनाने अशा मूलभूत समस्यांकडे वेळेत लक्ष देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।